राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। निवडणुकीच्या आधी कामं मार्गी लावण्याचा धडाका सुरू आहे आणि सरकारकडून मुंबईकरांना थीम पार्कची भेट मिळण्याची शक्यता आहे। लंडन पार्कच्या धर्तीवर महालक्ष्मी रेसकोर्सवर नवा प्रकल्प उभारला जातोय आणि त्याविषयीचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आणि एकूणच राज्यातील लोकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आहे आणि त्याआधी ही जी मंत्रिमंडळाची बैठक होती त्यामध्ये अनेक निर्णय पारित होण्याची शक्यता, अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता लोकसभेच्या आधी लोकांना आकर्षित करण्यासाठी काही निर्णय घेतले जातात का राज्यातील सरकारकडून तेही बघावं लागेल, कारण मतदान करणार आहेत राज्यातील जनता आणि त्या पार्श्वभूमीवर लोकांना खुश करण्यासाठी आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत, राज्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी महत्त्वाचे निर्णय आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकतात आणि या आधीपासूनच निर्णयांचा कामांचा धडाका आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतोय। त्या पार्श्वभूमीवर आज ही जी बैठक होणार आहे त्यामध्ये मुंबईकरांसाठी विशेषतः एक मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, नेमके कोणकोणते निर्णय आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतात? फरा, आपण पाहतोय की आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक आहे। मात्र आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात येणार आहे। जसं आपण पाहतोय की मुंबईमधलं सर्वात मोठं जे रेसकोर्स आहे महालक्ष्मी रेसकोर्स, इथलं जे थीम पार्क बनवण्याचा विचार आहे सरकारचा, हा प्रस्ताव जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडला जाणार आहे आणि या प्रस्तावाच्या नंतर आपण पाहतोय की तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून यावर विचार जो आहे, यावरती चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। खरं पाहायला गेलं तर 320 एकर जागा आहे रेसकोर्सची आणि या रेसकोर्सवरती थीम पार्क बनवण्याचा सरकारचा मानस आहे। एकूणच यावरती अनेक जणांनी आरोप आहेत ते केलेले आहेत, मात्र यावरती कंत्राट कोणाला मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की आता हा प्रस्ताव जो आहे आजच्या बैठकीत मांडला जाणार आहे आणि याला दाट शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे, कारण हा प्रस्ताव जो आहे तो या प्रस्तावाला मान्यता जी आहे ती मिळणार आहे, कारण मागच्या अनेक दिवसांपासून यावरती चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळत होती आणि आज अखेर यावरती हा प्रस्ताव मांडला जाणार आहे आणि याचा निर्णय जो आहे तो देखील जाहीर करण्यात येणार आहे। तब्बल 320 आपण पाहतोय की जागा आहे, यामध्ये 200 एकर जागा जी आहे ती कोस्टल रोडच्या रेक्लिमसाठी आहे आणि 120 जी आहे ती रेसकोर्सची आहेत। अशी सगळी जागा जी मिळून आहे ती 320 एकरची जागा आहे आणि यावरतीच आपण पाहतोय की थीम पार्क बनवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की आजच्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांकडून त्यांचे विचार जे आहेत ते मांडले जाणार आहेत आणि यावरती आपण पाहतोय की ह्या प्रोजेक्टला मान्यता देखील मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण मात्र यानंतर कंत्राट कोणाला दिला जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे। निश्चितच मीनाक्षी, या बैठकीची प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।